कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी आता ताब्यात घेतली आहे। कोरटकर फरार असताना कारचा वापर केल्याचा कालच्या सुनावणी दरम्यान उल्लेख करण्यात आला होता। आता ही कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही कळत आहे। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात पाहतोय। ही कार आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। फरार असताना कोरटकरनं हीच कार वापरलेली होती। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? एक महिना प्रशांत कोरटकर हा फरारी होता आणि या काळामध्ये त्याने वापरलेली धीरज चौधरी या त्याच्या मित्राची कार जी आहे ती आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आपण बघू शकतो चंद्रपूरमधून ही सगळी कार आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी ही कार आहे ती आणून ठेवण्यात आलेली आहे। खरं तर फरार काळामध्ये ह्या प्रशांत कोरटकर याने अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे। चंद्रपूर, नागपूर, इंदोर अशा विविध ठिकाणी हा प्रवास आहे तो केलेला आहे आणि हा प्रवास याच गाडीतून केल्याचं काल झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाकडून तसेच पोलिसांकडून देखील सांगण्यात आलेलं होतं। या कार व्यतिरिक्त आणि कोणत्या कार मधून त्यानं प्रवास केलेला आहे का याचा देखील पोलीस शोध आहे तो घेणार आहेत। मात्र त्यानं प्रथमदर्शनी जो काही जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये स्वतः त्यानं ही कबुली दिली होती की धीरज चौधरीच्या कारमधून याच कारमधून आपण प्रवास आहे तो केलेला होता। धीरज चौधरीनं आपल्याला त्यासाठी मदत देखील केल्याचं त्यानं सांगितलेलं होतं आणि म्हणूनच आता या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तपास कामासाठी ही आता कार जी आहे ती जप्त केलेली आहे। दुसऱ्या बाजूला धीरज चौधरीला देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे। चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देखील जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आज किंवा उद्या सकाळपर्यंत धीरज चौधरी देखील या जुना राजवाडा पोलिसांच्या ठिकाणी येऊन जबाब देण्यात येत आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय ज्या गाडीतून गेली महिनाभर प्रशांत कोरटकर पोलिसांना चकवा देत होता किंवा ज्या गाडीतून गेली महिनाभर तो प्रवास करत होता ती कार अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि ही कार आता पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। खरं तर जमावा ज्या पद्धतीचा संताप शिवप्रेमींमध्ये आहे ते पाहता या सगळ्या कारचं नुकसान शिवप्रेमींकडून केलं जाऊ नये याची देखील खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते आणि म्हणूनच या सगळ्या ज्या ठिकाणी ही गाडी आणून लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील काही प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। कारण आपण बघितलं तर न्यायालयात आणताना 2 ते 3 वेळा त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आहे तो झालेला होता आणि तसाच प्रकार गाडीच्या बाबतीत देखील होऊ शकतो। गाडीची तोडफोड देखील होऊ शकते आणि हेच लक्षात घेता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं जी कार गेली महिनाभर हा प्रशांत कोरटकर वापरत होता ती कार अखेर जप्त करण्यात आली आहे। धीरज चौधरी या त्याच्या मित्राची ही सगळी कार आहे आणि याच कारमधून त्या दोघांनी देखील प्रवास केल्याचं एकूणच या सगळ्या तपासामध्ये निष्पन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। शिवप्रेमींकडून या सगळ्या कारचं नुकसान होऊ नये यासाठी या कारची नंबर प्लेट जी आहे ती पुढची नंबर प्लेट आहे ती झाकून ठेवण्यात आलेली आहे। MS 34 CD 7720 क्रमांकाची ही गाडी आहे आणि त्यामुळं एकूणच बघतोय आता की या सगळ्या तपास कामामध्ये गेली महिनाभर जी कार नक्कीच भूषण, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।